इथे टॉस जिंकले तो मुगरपाडा संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते इजाज शेख फॅन टीम जियान स्पोर्ट महापोली टीमला. ऐकूया पहिल्या सत्रासाठी प्रसादजी परब सरांचा आवाज. थँक्यू, धन्यवाद नितीन. सामना आपण सुरू करत आहोत लगेचच ग्राउंडवर. इथे आपण बघतो की मोगरपाडा संघाने नाणेफेक जिंकली. कॅप्टन नरेंद्र निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केले ते इजाज शेख फॅन टीम जियान स्पोर्ट्स महापोली या संघाचा आडी चालवून आपण बघतोय. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला अरबाज पटेल, आणि पापा शेख, आणि बोलिंग मार्गवर सज्ज होतो तो भावेश. मगाशी कॅप्टनने उल्लेख केला, नरेंद्रने उल्लेख केला की मात्र या खेळाडूकडनं मला जास्त अपेक्षा आहेत पॉवर प्लेमध्ये, खास करून भावेशकडून. आणि समोर एक इनफॉर्म बॅट्समन अरबाज पटेल. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू वेगवान होता, प्रचंड वेग, फ्लिक केला मागे जातो चेंडू, फाईन लेगमध्ये फाईन शॉट, सीमारेषे बाहेर, चौकार. का अप्रतिम फ्लिकचा फटका बघायला मिळाला. फ्लिक नाही, लेग ग्लान्स म्हणेन मी हा चेंडू. खूप चांगला लेग ग्लान्स बघायला मिळाला. फुटवर्क चांगलं होतं या फटक्यावर. मनगटी फटका बघायला मिळाला आणि चौकाराने अरबाजने आपलं खातं उघडलेलं आहे. वेगाचा टप्पाचा चांगला उपयोग केला. पुढचा चेंडू भावेश. ओ, अजून एक चांगला चेंडू होता, थोडासा आतमध्ये येणारा. लास्ट मोमेंटला ऑन द टोस उभा राहायला फ्लिक करण्याचा पुन्हा प्रयत्न आपण बघतोय की चेंडू हा बॅटची हलकीशी एज घेऊन थायपॅडला ब्रश झाला. गणेश पाटील ते सिग्नल करतात. चेंडू मात्र बॅटचा कुठेतरी स्पर्श आहे या ठिकाणी. मिळते ती एकदा या चेंडूवर धावसंख्येत भरते. धावसंख्या 5. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण बघतोय स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. घर बसल्यास तुम्ही स्पर्धा तुम्ही बघू शकता. हो, बघायचं हा चेंडू पापा शेखचा चेंडू हवेमध्ये गेलाय. मिडॉनला क्षेत्राच्या काय तिथे जज करतो आणि जजमेंट चांगलं आहे. विकेट मिळते ती भावेशला. कॅप्टनचा विश्वासार्थ ठरवला आणि पहिल्या षटकामध्ये विकेट काढली भावेशने. फलंदाज बाद होते पापा शेख ऑन डक. धावसंख्या धावफलकर 5 आणि पहिला फलंदाज बाद पापा शेख. चला, सामना लगेच सुरू करायचा आहे. वेळ घ्या, लक्षात घ्या तुम्ही. बरोबर 12:39 पहिला चेंडू पडला आहे. त्यामुळे प्रत्येक विकेट मागे किंवा प्रत्येक चेंडू मागे मीटिंगची गरज नाही आहे. टीम मोगरपाडा फिल्डिंग लगेच लावून घ्या. सामना सुरू करा. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आपण बघतोय तो उमर येतोय. उमेर ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल फ्रॉम भावेश. ओ द विकेट. अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. गुड लेंथवरनं ज्याप्रमाणे चेंडूने टेक ऑफ घेतला, स्पीड पकडला, एक्सप्रेस डिलिव्हरी. एखादा विकेट एखाद्या गोलंदाजाला मिळते तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो आणि तो कॉन्फिडन्स बघायला मिळाला या चेंडूवर भावेशच्या. गुड बॉलिंग. 5 वर 1 गडी बाद. हो, प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग, अतिरिक्त उसळी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये गुडलेनचा काय वापर केला आहे आणि बघू शोल्डरच्या बाजूने चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, मॅग्निफिसंट कमबॅक. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर चौकार आला होता, पण काय कमबॅक केलंय. वेगवान चेंडू, वेगवान उत्तर, डीप स्क्वेअर लेगमध्ये मागच्या 2 डॉटचं उत्तर दिलंय. सीमारेषे बाहेर षटकार.
काय फटका होता. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर पुढच्या चेंडूवर उत्तर होतं. ते उत्तर दिलं आहे ते उमेरने आणि षटकार ठोकत असताना स्वतःचं खातंसुद्धा उघडलं आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली झाली आहे. बॅटिंगमध्ये आपण बघतोय की फलंदाजी करत असताना जियान स्पोर्ट्स महापोली ज्याचे संघ मालक आहेत ते इजाज शेख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आणि एका षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेमध्ये 11 धावा कुठल्यात या संघाने. बॉलिंग मार्कवर स्वतः कॅप्टन नरेंद्र येतोय. एक चांगला फिरकीपटू आहे नरेंद्र. लेग ब्रेक टाकतो, रॉंग ऑन टाकतो. दोन्ही मागाशी 2 रॉंग ऑन टाकले होते. ओ चेंडू उंच गेलाय. फाईन लेग खाली आहे पूर्णपणे आणि तिथे मात्र बघतोय आपण की झेल तिथे मात्र सुटलाय. प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. फिल्डर आपण बघतो की ट्रॅप केलं होतं त्या ठिकाणी पण ट्रॅपमध्ये अडकू शकला नाही. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये हा चेंडू त्याने हुक केला होता. लेग ब्रेक होता, हुक केला, हा चेंडू मागे गेला. अरबाजचा हा झेल त्या ठिकाणी खेळाडूकडून सुटलाय. थोडासा कठीणच होता हा झेल पण ते मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर बघायचं आहे संधी मिळते. स्ट्राईक एंडला बघतो अरबाज. इथे मात्र बघतो की नॉस्ट्राईक एंडला उभा. एकच जात इथे कंप्लीट होते त्या चेंडूवर. धावसंख्या 12. हो कट करायचा प्रयत्न होता. लेग ब्रेक आहे, ओळखूच शकला नाही आहे. हीच तर खासियत आहे खेळाडूची, हीच तर खासियत आहे कॅप्टनची. बघू शकता लेग ब्रेक. हो हा तर रॉंग ऑन होता. लेग ब्रेक नाही तर रॉंग ऑन होता. झपकन आतमध्ये आला. हा वेगवान, हा क्विकर रन आहे. हा क्विकर रन आहे. फलंदाज बाद. बेल्स ऑफ झाली आहे. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. चेंडू मागे गेल्यानंतर किती वेळानंतर बेल्स ऑफ झाली आहे. खाली पडली आहे बेल्स. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. म्हणजे अक्षरशः चेंडूला फुंकर मारून तो चेंडू निघून गेला. यष्टीला फुंकर मारून गेला, बेल्सला फुंकर मारून गेला. एवढा वेगवान चेंडू होता, क्विकर रन होता, फास्टर रन होता. आणि विकेट मिळते ती गोलंदाज नरेंद्रला. सैफ कुरेशी बॅट्समन बॅटिंगला येतोय. धावसंख्या बघतोय ती 12. 2 गडी बाद. विकेट मिळते ती कॅप्टनला नरेंद्रला. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, प्रचंड वेग पण लेग स्टिकच्या बाहेर आहे. पण जाते सांगतात हा चेंडू वाईड बॉल आहे. धावसंख्या 13. लॉस ऑफ 2. लेग स्टिकच्या बरोच बाहेरून चेंडू आपण बघतो निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा नरेंद्र समोर उडवलाय, समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे बघतोय डीपमध्ये लॉंग ऑनला जज करतोय आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेच्या बाहेर निघून जाईल. पंचांचा इशारा या चेंडूवर षटकार. डीजे गणेश, श्री गणेश साऊंड अँड डेकोरेटर्स. धावसंख्या 19 धावा. नरेंद्रच्या विरुद्ध पहिल्यांदा षटकार आला आहे स्पर्धेमध्ये. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, व्हॉट अ कमबॅक. षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर क्विक रिप्लाय. फलंदाज बाद. क्या बात है. यादव की भारत. आर डी बर्मन पंचमदा. 19 लॉस ऑफ 3. 19 धावा धावफलकावर 3 गडी बाद. बॅटिंगसाठी नवीन आलेल्या फलंदाजांना बघतो की महाबोली संघाचा आसिफ शेख स्वतः कॅप्टन येतोय ग्राउंडच्या आतमध्ये. संघनायक
कारण थोडंसं अडचणीत आहे आपण बघतोय संघ. इव्हन अरबाज बघतोय की 3 चेंडू 6 तो खेळतोय. चांगली बॅटिंग त्याने केली. एक चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला आहे. तो नॉस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन सुद्धा आसिफ. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता, ओळखूच शकला नाहीये. गुड बॉल, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एक षटकार येऊन सुद्धा जेमतेम 8 धावा धावफलकावर. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू रॉंग ऑन. गुड लेंथवरला चेंडू खूप चांगला राईस सुद्धा होतोय. कधी तो क्विकरून टाकतो, फुलर लेन टाकतो, यॉर्क टाकतो. मग आपण यॉर्करवर त्याचा एक चांगला बोल्ड सुद्धा बघितला होता. तर 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतो ती 19 धावा धावफलकावर आणि 3 गड्यांचं पतन झालं आतापर्यंत बॅटिंग करत असताना जियान स्पोर्ट्स महापुल या संघाचं. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहायचं आहे. कासर वडवली विरुद्ध वालीव संघाचे संघानक आपण रेडी राहायचे. प्रिन्स 11 कासर वडवली विरुद्ध सारंग 11 वालीव. चला सामना लगेच सुरू करायचा, वेळ घेऊ नका. गोलंदाजीला गोलंदाज सज्ज होते तो सनी. मागच्या सामन्यात या खेळाडूच्या विरुद्ध षटकार आपण बघितले होते, पण कमबॅक सुद्धा करणं जाणतो इथे. म्हणजे सनी बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला सज्ज येतोय अरबाज पटेल. मागच्या षटकात स्ट्राईक मिळालीच नाही अरबाजला, आता स्ट्राईक एंडला असेल. सनीचा पहिला चेंडू षटकातला. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या अपेक्षेपेक्षा बाहेर आहे चेंडू. सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार. स्ट्राईकला आल्यानंतर मात्र पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय सनीच्या विरुद्ध. म्हणून आपण पाकिस्तानचा सोहेल तन्वीर बघितला, जो डाव्यात एक चेंडू टाकायचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बघतो की गोलंदाज सनी ॲज इट इज ॲक्शन आहे. देबाशिष मोदी, क्या बात आहे. स्वप्नील पाटील मला खूप चांगली इथे माहिती देत आहेत किंवा चांगला उल्लेख करतात त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट 25 ऑन द स्कोर कार्ड. लॉस आउट टोटल 3 विकेट. स्ट्रायकिंग एंडला अरबाज पटेल. चांगल्या टचमध्ये पहिल्या मॅचपासून चांगल्या फाईट करतो आपल्या बॅटमधून. हो, ब्लॉकमध्ये चेंडू होता, स्टिअर केले पॉईंटमध्ये, सन्मान दिला पुढच्या चेंडूवर. षटकार मारल्यानंतर पुढचा चेंडू चांगला टाकलाय गोलंदाज सनीने. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. फुल लेंथ होता आणि फक्त स्टिअर केलं पॉईंटमध्ये चेंडूला. गुड बॉलिंग. धावसंख्या 26, 26 धावा धावफलकावर. चांगली फाईट देतो. एक आधी आपण बघतो की लढवला तो आतापर्यंत अरबाज पटेलने. स्ट्राईक एंडला सुद्धा आता कॅप्टन आहे आसिफ सनी समोर. हो, बघायचं आहे, उडवलाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं आहे. ड्रॉप झालाय कॅच. कॅप्टनचा झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर आसिफने कंप्लीट केली आहे चेंडूवर 1 धाव मिड विकेटला. एक इझी कॅच होता, सॉफ्ट ॲट दिसलं होतं. आणि त्यात बघतो की झेल फिनिश झाला नाही, एकच तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. बघू शकता चेंडू डीपमध्ये. स्वतः कॅप्टनने कॅप्टनचा झेल सोडलाय. 26. यॉर्क लाईन स्टिअर केले पुन्हा एकदा. सेन्सिबल क्रिकेट. जिथे चांगले चेंडू तिथे सन्मान बघायला मिळतो अरबाज पटेलकडून. जिथे खराब चेंडू त्यावर निश्चित समाचार घेत असताना आपण सुद्धा बघितलं या स्पर्धेमध्ये. ओ, ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला चेंडू वाईड यॉर्कर ऑफ्टनच्या बाहेर. 27 लॉस ऑफ 3. या षटकार येऊन सुद्धा आपण बघतोय नंतरच्या 2 चेंडूत फक्त 2च धावा खर्च केल्या त्या सनीने. स्ट्राईक एंडला कॅप्टन उभा आहे आसिफ. हो, वेगवान चेंडू, प्रचंड वेग. शॉट खेळण्यासाठी थोडासा लेटच झाला आसिफ. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती. चांगला कट सुद्धा होता चेंडू आपण बघताय. फुल लेंथ. पुन्हा द वाईड यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर. डॉट बॉल अगेन. समोर एक्झिक्यूट केला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पॅरलल स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम फटका. षटकार.
निश्चितच नो डाऊट खूप चांगलं आयोजन राजेश पाटील साहेब, माजी सरपंच वडूनवगर, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ नमिता राजेश पाटील यांचा सुद्धा आपण उल्लेख करूया. माजी सभापती पंचायत समिती भिवंडी. अप्रतिम आयोजन तुम्हाला बघायला मिळते. जवळजवळ 150 संघ स्वप्नील या स्पर्धेमध्ये खेळलेत 9 दिवसामध्ये. उद्या स्पर्धेची अंतिम रात्र आहे, शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत आपल्याला हे असं चित्र बघायला मिळते, तब्बल 150 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. रेग्युलरच्या माध्यमातून एकूण 80 संघ, 40 प्लस ग्रामीणच्या माध्यमातून, ओव्हर 40 प्लस, न्यू 40 प्लस, ओल्ड 40 प्लस असे एकूण 70 संघ स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. धावसंख्येत 34 धावा, 3 षटकाच्या अखेरीस 11.33ची सरासरी सध्या आपण बघतोय धावफलकावर. आणि आता निर्णायक षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय, षटक घेऊन वैभव. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. प्रिन्स 11 कासारवडवली, सुशांत मुकादम आणि सारंग 11 वाल्यूचे कॅप्टन आपण सुद्धा रिपोर्ट करा टॉससाठी. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, काय पिकअप शॉट आहे, डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर फेकलाय, षटकार. काय बात आहे, खूप सुंदर आवाज. महाराष्ट्राची लाडकी गायिका सपना पाटील हिच्या मात्र आवाजात नाही गाणं आपण बघितलं आहे, स्वरबद्ध झालेलं आहे. तेवढा फटका सुद्धा आपण स्वप्ना भोईर हिच्या आवाजाने स्वरबद्ध झालेलं गाणं आहे. बघा किती अचूक लक्ष, बघा ज्ञानेश्वर चिकणे यांचं. कान उघडे ठेवून ऐकतायत आणि सांगतायत स्वप्ना पाटील नाही तर स्वप्ना भोईर. पुढचं चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज वैभव. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला, अप्रतिम फटका, स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून सीमारेषच्या बाहेरच, षटकार. खूप सुंदर. क्या बात आहे, ज्ञानेश्वर चिकणे सुद्धा खुश होत आहेत, हम किसी से कम नाही. आणि काय खूप सुंदर असं आपल्याला त्यामध्ये ट्युनिंग बघायला मिळालं. ऋषी कपूर, तारक. तर 2 षटकार बॅक टू बॅक आऊट बघतोय वैभवच्या विरुद्ध. चांगली फटकेबाजी, इव्हन आक्रमण केले ते अरबाजने. इव्हन तो एक षटकावरून बघितलं की एक षटक पूर्णपणे तो नॉस्ट्राईक ला उभा होता, त्याचा कुठेतरी वचपा काढतोय असं वाटतंय आणि षटकारांची आतिषबाजी करतोय. 2 चेंडू 2 षटकार, धावसंख्येत तब्बल 46 धावा धावफलकावर. हा सुद्धा चेंडू हुक केला, मागे जातोय चेंडू फाईन लेग मध्ये, फाईन शॉट, सीमारेषच्या बाहेर, चौकार. दोन षटकार एक चौकार, महागडं षटक म्हणावं लागेल इथे मात्र स्लॉग ओव्हरमध्ये. आणि अरबाज अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाज वैभववर. 2 षटकार ठोकलेत, एक चौकार मारलाय. धावसंख्या 50 धावा धावफलकावर, 50 ऑन स्कोर कार्ड फॉर टीम इजाज शेख फॅन टीम जियान स्पोर्ट्स महापोली. ओ नो बॉल, लाऊड कॉलर फ्रॉम अंपायर. नो बॉल, नो +1. 2 धावा आपण ॲड करूया. धावसंख्या 52. सागर पाटील मला सांगतायत नो +1 म्हणजेच आपण बघतो की 2 धावा आपण ॲड करणार आहोत. नो बॉल कसला आहे बघूया आपण. येस, ओव्हर स्टेपिंग. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर अजय पाटील. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल होता, पंचांनी योग्य निर्णय दिलेला आहे. ॲक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट फॉर आसिफ. चेंडू हवेमध्ये मिड विकेटला, अरबाजच्या पाठोपाठ कॅप्टन चार्जअप झालाय, षटकार. चार्जअप झालाय. आमचे DJ गणेश सुद्धा चार्जअप झालेत. काय गाणी लावत आहेत RD बर्मन.
पंचमदाची. क्या बात आहे. धावसंख्या 58 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज वैभव. मागडा षटक. शॉर्ट ऑफ लेंथ होता. गुड लेंथवरनं चेंडू आपण होतोय. जास्त राईज होते. बाहेर निघतोय. कमबॅक केलाय. डॉट बॉल टाकलाय तो वैभवने. दूर ठेवला बॅट्समन पासून थोडासा चेंडू. डॉट बॉल. निर्णायक चेंडू या षटकातला, या इनिंगमधला. चला दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. आपण टॉससुद्धा करणार आहोत लगेचच. तिथे सज्ज आहेत ते ज्ञानेश्वर चिकणे टॉससाठी. अजून एक स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं. रनआउटची संधी आणि इथे मात्र नेम चुकलाय नरेंद्रचा. इथे मात्र काय होते बघा. अजून एक धाव इथे होईल कंप्लीट. याच्यात तीळ मात्र शंका नाही. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. बघायचं आहे 3 धावा ज्या ॲड होतील धावफलकावर त्या लेग बायच्या स्वरूपामध्ये. या 3 धावा कंप्लीट केल्यात धावफलकावर. आपण बघतोय धावसंख्या 61 आणि 62 धावसंख्येचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. ते दुसऱ्या सत्रामध्ये ते मोगरपाडा या संघासमोर. आपण लगेचच वळणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा धावसंख्येला पाठलाग केला जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज नितीन काळेंचा. पण तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जे मात्र सज्ज आहेत दोन्ही आमचे कॅप्टन वालीव विरुद्ध कासरवडवली. आणि टॉस कंप्लीट करतील आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे समालोचक मित्र ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू सो मच परब सर. वालीव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नक्कीच कासार वडवली संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. चौरंग पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस कंप्लीट करणार आहोत. टॉस तुमच्या माहितीसाठी नक्कीच एका बाजूला बाळ्यामामा, एका बाजूला जय सोनोई. कासार वडवली की वालीव संघाचे कॅप्टन कॉल करतील. जय सोनोई असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र बाळ्यामामा पडलेले. नक्कीच चौरंग आपण व्यासपीठावर जा. टॉस जिंकल्यात, निर्णय काय आहे? फिल्डिंग करू आम्ही पहिला. नक्कीच फिल्डिंग करण्याचा. रजनी क्रिकेटमध्ये टॉस जिंकल्यानंतर कुठलाही कॅप्टन प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय. तुमच्या मनात काय? समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्याच विभागातील संघ आहेत, एकामेकाशी कधी सामना झालेला आहे? कमी झालेत सामने आमचे. एकूणच तुमच्या संघामध्ये असे कुठले आमच्या नक्कीच भिवंडीच्या प्रेक्षकांना सांगायचे कुठले गोलंदाज कुठले फलंदाज असे असतील की ज्यांच्यावर तुमची जास्त दारोमदार असेल? आयुबाई, भावेश आहे, नितीन आहे. एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच. येस, आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. टॉस हरलात, महत्त्वाची होती टॉस तुमच्यासाठी? हाँ, हम लोग भी फील्डिंग ही करते हैं. बिल्कुल, अगर फील्डिंग करते लेकिन अब बैटिंग करना है आपको. बैटिंग करते हुए कितने रनों तक जाना चाहोगे 4 ओवर में? सामने की टीम भी अच्छी है तो 45 प्लस करने की कोशिश करेंगे. यस, मिट्टी की विकेट है. मिट्टी की विकेट पे बिल्कुल रात के समय गेंद जो है धीरे से आती है. क्या स्ट्रैटेजी रहेगी आपकी? स्ट्रैटेजी कुछ नहीं, जैसे पहले मैच में चेस किया था. अभी पहला बैटिंग करना है तो उनके अटैक के हिसाब से बस अपने स्ट्रेंथ पे खेलेंगे. सामने ज़्यादा कुछ नहीं सोचेंगे और सोचेंगे जब इतना लंबा आए हैं तो खेलेंगे दम से. बिल्कुल, इतना लंबा आके कुछ प्रेशर है आप पे? जी नहीं, ऐसा कुछ प्रेशर नहीं है. इससे पहले डे में 2 बार खेल चुके हैं कुंतीबाई चषक में. उसके बाद थोड़ा गैप हुआ था. बट यहाँ पे जब ये सुना कि दिनेश ने बताया यहाँ पे कि मतलब टूर्नामेंट है तो इसीलिए हम लोगों ने भी पहले एंट्री किया. और इतना कम एंट्री में यहाँ पे खिला रहे और इतना अच्छा आयोजन है तो इसके वजह से दूर से आके भी थकान दूर हो गया. कोई दिक्कत कैसे एंजॉय किया? नहीं, एंजॉय तो बहुत कर रहे हैं लेकिन अगर जीतेंगे 1 मैच एट ए टाइम तो और एंजॉय करेंगे. आपको टीम को बहुत बहुत शुभकामनाएं. मित्र, टॉस या ठिकाणी झालेली आहे. नक्कीच टॉस या ठिकाणी कासार वडवली संघाने जिंकलेले आहे आणि वालीव संघाला या ठिकाणी प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी काळन सर उपस्थित असतील. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली इजाज शेख फॅन टीम्स. जियान स्पोर्ट महापोलीस संघाने आपण पाहिलं तर 61 धावा उभारल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचं ते मोगरपाडा या संघाला. मोगरपाडा संघाची सलामी जोडी आपण पाहतोय नरेंद्र आणि भावेश. पहिला चेंडू ऑनसाईडला खेळायचं होतं नरेंद्रला, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. वसीम खानचा पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतो. चांगला खेळ केला या मॅचमध्ये आपण पाहिलं तर. प्रथम बॅटिंग करत असताना जियान स्पोर्ट महापोलीस संघाने पहिल्याही मॅचमध्ये त्याने 58 धावा उभारल्या होत्या. वरार देवी तडाली संघाला त्या धावा चेस झाल्या नाही. इथे 4 षटकांमध्ये त्याने 61 उभारले आहेत. 62 धावांचा पाठलाग करायचा ते मोगरपाडा टीमला. बघायचं या धावांचा पाठलाग करेल का त्यापासून त्यांना रोकेल. स्काय एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे ते. 4 षटकांची मॅच. कुठला गेले पॉईंटला खेळायचं होतं मात्र ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलंय. अवांतर धाब्याने खातं उघडलं तर ते मोगरपाडा या संघाचं.
बिनबाद 1 अशी धावसंख्या, 62 धावांचा पाठलाग करत असताना धावांचा पाठलाग करायचे. इथे फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नरेंद्रच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. सात धावा दाबल कधी लागलेत. षटकार आल्या नरेंद्रच्या बॅटमधून. नरेंद्रने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता. 62 धावा झाल्या म्हणजे मॅच संपली नाहीये. 62 धावा सुद्धा चेस होऊ शकते त्या मॅचमध्ये. कंपल्सरी जरी चेसिंग असेल, नरेंद्र आणि भावेश मैदानात थांबले तर नक्की धावांचा पाठलाग करू शकतो मुगरपाडा संघ या मॅचमध्ये. इथे फटका चांगला आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. अकरा धावा. बघा काय बॅटिंग करत असं नरेंद्र. चांगली बॅटिंग मगाशी मी उल्लेख केला. नरेंद्रने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगला खेळ केला होता. गोलंदाजी चांगली केली होती. बॅटिंग आता तो चांगली करतोय. 62 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचे मुगरपाडा टीमला. अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटमध्ये. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळेल. हा वेगवान चेंडू होता. उत्तर नव्हतं फलंदाज नरेंद्रकडे. डॉट बॉलची ती समाप्ती होत असताना गोलंदाज वसीम कमबॅक करत असताना या मॅचमध्ये ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलं होतं. डॉट बॉल. योग्य बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. तितकं चांगलं इन्स्ट्रक्शन एस्टनच्या मागे तुम्हाला पाहायला मिळते अरबाज पटेलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अपील स्ट्रॉंग आहे. त्यासाठी चेंडू ज्यावेळी रिलीज होतो त्यावेळी आम्ही थांबतो थोडंसं, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं दडपण नकोय पंचांवरती. मग 2 पंच थोडीशी चर्चा करत असताना दोन पंच काहीतरी चर्चा करत असताना या मॅचमध्ये चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. नोट आउट नक्कीच योग्य डिसिजन. ॲक्शन रिप्ले सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. शोल्डरला लागून चेंडू यशेशच्या हातामध्ये गेला होता. त्यामुळे कदाचित यशेशला असं वाटलं की बॅटची कडा लागली की काय, त्यामुळे त्याने अपील स्ट्रॉंग केलं होतं. मात्र पंचांचं कौतुक करेल. योग्य डिसिजन त्यांचं तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वसीम खान गोलंदाजी मार्कवर. 62 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा आतापर्यंत धावफल कधी लागल्यात. इथे फटका चांगला आहे. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. पंचांचा इशारा येतोय. टायमिंग बघा किती चांगलं आहे. नरेंद्रच्या बॅटमधून आलाय सिक्सर. नरेंद्रने हा सामना जिंकून दिला तर भावेश ठाकूर यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राईज भावेशला दिल. आपण पाहिलं तर नरेंद्रला दिलं जाईल. जर मॅच ही जिंकून दिली तर भावेश ठाकूर यांच्याकडे पारितोषिक आहे. फक्त आपण पाहतोय 17 धावा आल्या आहेत, त्यामुळे मॅच ऑन आहे. 62 धावा जरी चेस करायचे असतील, वसीमने धावा खर्च केले 17. फलंदाज भावेशने सुद्धा 2 चेंडू 2 षटकार मारले तर भावेशसाठी भावेश ठाकूर यांच्याकडनं 2000 रुपये. भावेश भोईरसाठी भावेश ठाकूर साहेबांकडनं बॅक टू बॅक 2 षटकांसाठी सुद्धा 2 म्हणजे भावेशला सुद्धा आक्रमक करावं लागेल. की 62 धावा चेस करायच्या त्या मॅचमध्ये. पहिल्या षटकात 17 धावा आले, सरासरी चांगली आहे. रिक्वायर्ड रेट आपण पाहिलं तर 15च आहे. त्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 15.00च्या सरासरी अजूनही धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. म्हणजे 45 रन्स अजूनही करायचे त्या मॅचमध्ये मुगरपाडा या टीमला.
18 चेंडू दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज आसिफला तुम्ही पाहतायत. गोलंदाज आसिफ नेवाली एंड कडून गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. फुल टॉस होता, पंचाने नो बॉल घोषित केलाय. फाइंडिंगला क्षेत्ररक्षक आहेत, नो बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील. नरेंद्र आणि भावेशनी मॅच जिंकून दिला. तर अजय ठाकूर यांच्याकडनं सुद्धा रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि नरेंद्रने एकट्याने मॅच जिंकून दिलं तर भावेश ठाकूर यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपये. आणि भावेशसाठी आपण पाहिलं तर भावेश ठाकूर यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर भावेश बुरीसाठी सुद्धा 2000 रुपये. म्हणजे असे पारितोषिक या मॅच मध्ये लागलेले आहेत. धावा 19 झाल्यात. येणारा चेंडू आता फ्रीट आहे. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. ते तरार चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. डॉट बॉल. भावेशला प्रत्येक षटकाराला 500 रुपये. भावेश ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज भावेशसाठी. भावेश ठाकूर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला. 2 चेंडू अप्रतिम फेकण्यात आलेले. गोलंदाज आसिफचं कौतुक करेल मी. चांगली गोलंदाजी केली. नो बॉल त्याने एक जरूर टाकला, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. एक डॉट बॉल टाकला, त्यानंतर ही सिंगल आली आहे. बघा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. वाईड यॉर्कर. परफेक्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 20 वरती पोहोचले. 42 अजूनही करायचे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 42 रन्स या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. 16 चेंडू 42. मुगरपाडा संघ धावांचा पाठलाग करत असताना 62. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक सिक्सर. भावेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस सुद्धा जमा झालाय. प्रत्येक षटकाराला त्याला 500 रुपये. भावेश ठाकूर यांच्याकडनं फलंदाज भावेशसाठी 26 धावा झाल्यात. मॅच ऑन आहे. इथून मोठे हिट मारावे लागतील. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. मॅच चेंडू आलाय बघा. बॅट्समन भावेश. मॅच चेंडू आलेला आहे. 26 धावा. या स्पर्धेमध्ये बघा जुना चेंडू द्या, नवीन द्या. म्हणजे कधी हरवला फुटला चेंडू नवीनच आहे, लक्षात घ्या. मात्र नवीन चेंडूचा फार काही इफेक्ट जाणवत नाही. तुम्ही नवीन बॉलवरतीच खास जास्त षटकार पाहायला मिळतात. 26 धावा झाल्यात. षटकार आले. मी मगाशीच उल्लेख केला. मुगरपाडा संघ सुद्धा सहजा मॅच सोडणार नाहीये. 62 धावांचा पाडला. फक्त थोडंसं स्पीडअप करा बॅट्समनने. थोडीशी घाई करायची. वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा. पुढच्या मॅचमध्ये प्रिन्स 11 कासार वडोली टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीमने रेडी राहायचे. जशी मॅच संपेल लगेच फिल्डिंग लावायची. सुशांत मुकादम. इथे फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळत आहेत. लॉंगरवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. फिल्डिंग चांगली आहे. एकच रन्स मिळाले. काय फिल्डिंग दाखवली तिथे. जबरदस्त फिल्डिंग. आसिफ स्वतः कॅप्टन आपण माझा गोलंदाजी करत असताना 1 धावसंख्या पुढे सरकली ती 27 वरती. मॅच ऑन आहे. नरेंद्रने सुद्धा षटकार मारला. त्यालाही 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निकेश ठाकूर यांच्याकडनं. इथे फिल्डिंग चांगली आहे बघा. शॉट एक्स्ट्रा कव्हरेजला जबरदस्त फिल्डिंग केली आहे. 1 धावसंख्या पुढे सरकली. ऍक्शन रिप्ले बघूया आपण. राईट मोर द विकेट. नक्कीच चौकारच गेला असता. चांगली फिल्डिंग तिथे. 1 रन्स मिळाले. धावसंख्या 1 पुढे सरकली ती 28 वरती. 62 धावांचा पाठलाग करत असताना या षटकातील आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 28 धावा झाल्यात. 1 चेंडू शिल्लक आहे. 34 अजूनही करायचे. 13 चेंडू 34. या चेंडूवरती मोठा हिट येणं गरजेचं आहे. तर 13 चेंडूमध्ये 34 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. आई चेंडू आपण पाहतोय. इथे फिल्डिंग थोडीशी खराब म्हणता येणार नाही. 1 धाव पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय.
2 धावा इथे मिळाल्या आहेत. 2 षटकात मोगरपाडा संघाने धावा बनवल्या आहेत. त्या 30 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या आहेत. 32. मॅच ऑन. फिल्डिंग लगेच लावायची. जियान स्पोर्ट महापोलीस संघ पण फिल्डिंग लगेच लावायची. प्लीज थोडीशी घाई करा. आणि पुढच्या दोन्ही टीम्सने सज्ज राहायचे. टाइम सुद्धा मी सेट केला बघा. 1:02 चेंडू पहिला पडला होता, लक्षात घ्या. अकरा मिनिटं गेलेत, लक्षात घ्या. जियान स्पोर्ट महापोलीस संघ 2 षटकांसाठी 12 मिनिटं गेलेली. 11 मिनिटं गेली आहेत, लक्षात घ्या. तर मी 1 षटक अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहे, त्यामुळे थोडीशी घाई करायची. 12 चेंडू 32 रन्स या मॅचमध्ये आता करायचे आहेत. पुढच्या मॅचमध्ये प्रिन्स 11 कासारवाडी संघाने टॉस जिंकलेले आहे. बारा चेंडू 32 धावा या मॅच मध्ये करायचे. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आकाशला तुम्ही पाहतायत. वडून उगर एंड कडनं ते गोलंदाजी आता करतायत. तिसरं षटक फिल्डिंग लगेच लावायचे. 11 मिनिटं गेलेले. 2 षटकांसाठी आम्ही मगाशीच उल्लेख केलाय. जियान स्पोर्ट महापोलीस संघ तुम्ही पाहतायत. इजाज शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. लकी पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. या टीमसाठी सातत्याने ते पॅक करतात या टीमला. 12 चेंडू आणि 32 धावा करायचे आहेत. गोलंदाज आकाश. नरेंद्र आणि भावेशची सलामी जोडी आपण बघतोय. नरेंद्रने 9 चेंडूचा खेळ केला, तो 18 वरती बॅटिंग करतोय. स्ट्राईक एंडला आहे. 9 सेकंडला भावेश ज्याने 4 चेंडूचा खेळ केला, 10 वरती बॅटिंग करतोय. चला मॅच सुरू करायची, लक्षात घ्या. सातत्याने आम्ही सूचना तुम्हाला देतोय. आणि त्या 4थ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये येईल. इथे फटका चांगला आहे. नरेंद्रने हा चेंडू पाठवून दिलाय. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. काय बॅटिंग करतात बघा नरेंद्र. 24 वरती बॅटिंग करते त्या मॅच मध्ये. 36 धावा झाल्यात. 11 चेंडू 26. मॅच ऑन. मगाशीच उल्लेख केला, मॅच संपली नाहीये. 11 चेंडू मध्ये 26 आता महाग नाहीयेत. नरेंद्र चांगली फटकेबाजी करतायत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तुम्ही नरेंद्रला टाकू शकत नाहीये. या स्पर्धेत त्यांनी चांगला खेळ आतापर्यंत केलाय. 10 चेंडूचा खेळ त्याने केलाय. वैयक्तिक 24 वरती तो बॅटिंग करतोय. 11 बॉल मध्ये आता 24 करायचे त्या मॅच मध्ये मोगरपाडा संघाला. 11 चेंडू 26. मॅच ऑन. एका षटकाराने समीकरण बदललंय. चला महापोली टीम आपण जास्त वेळ घेत आहे. आणि 4थ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये येईल, हे लक्षात घ्या. इथे झेलची शक्यता आहे. चूक होणार नाहीये. नरेंद्रला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना मोगरपाडा संघाला. करायचे आहेत. 9 सेकंडला भावेश आहेत. नरेंद्रची खेळी ते समाप्त झाली आहे. चला बॅट्समनने जास्त वेळ घ्यायचा नाहीये. दहा चेंडू 26. विकेट अखेर मिळाली आकाशच्या खात्यामध्ये. पहिल्या चेंडू आकाशला षटकार लागला होता. 10 चेंडू 26. कंपल्सरी चेसिंग. जियान स्पोर्ट महापोली विरुद्ध मोगरपाडा अशी मॅच तुम्ही पाहतायत. एक रन्स इथे मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली ती आता भावेशकडे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. येणारे 3 चेंडू या मॅच मध्ये आता भरपूर महत्वाचे आहेत. 9 चेंडू 25 धावा. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. काजल 11 धानिव संघाला बराचसा ब्रेक मिळालाय. यानंतर एक मॅच त्यांना कंपल्सरी खेळावी लागेल. ज्यावेळी या 4 संघांमध्ये 2 संघ येतील, एक ड्रॉ होईल, त्यांना कंपल्सरी मॅच खेळावी लागेल.
फुलटॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. रनआउटचा धोका आहे. काय घडलंय आता मैदानात? फलंदाज रनआउट. चेक केलं जाते. आता फलंदाज रनआउट असतीलच. प्रकारचे चेक केलं जाते. महापुल यांनी मोगरपाडामध्ये जो खेळ तो नो बॉल आहे. फलंदाज रनआउट असतील. परंतु ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. भावेश बाद झालेत. दोन धावा आहेत त्याच्या. येणारा चेंडू फ्री हिट आहे. वैभव आलेत बॅटिंग करण्यासाठी. 9 चेंडू 23. फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलंय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. फलंदाज वैभवने 8 चेंडू आता 17 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. येणारे 8 चेंडू 17 धावा. यातून विजेता संघ काजल 11 धानवी संघावर मॅच खेळ लक्षात घ्या. बॅक टू बॅक 2 षटकार मारले वैभवने. तर अजय ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपये. 8 चेंडू 17 1 षटकार आलाय. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. रनआउटचा धोका आहे. चेंडूने थोडासा बाउन्स घेतला, त्यामुळे 2 रन्स इथे पूर्ण झालेत. आता चेंडू शिल्लक आहे. 7 धावा करायच्या आहेत. 15. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना 7 चेंडू 15 धावा. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे. प्रिन्स 11 कासर वडवली आपली फिल्डिंग आहे, तेव्हा आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने वाटचाल करा जेणेकरून आपला वेळ वाचेल. संगनायक सुशांत 7 चेंडू 15 धावा. अजय ठाकूर यांच्याकडे 2 षटकार मारले तर 500, 3 मारले तर 1000. 7 चेंडू 15. यशवंत पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 7 चेंडू 15 धावांची गरज आहे. मॅच सुद्धा थोडीशी क्रुशियल आपण टेस्टवर देऊ पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ आहे मॅच. 7-15. आई चेंडू आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत आणि फलंदाज रनआउट. आता मॅच शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहे 6 धावा करायच्या आहेत 14. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 14 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. परेश काबूकर बघा खुश झाल्या. जुन्या आठवणी मला वाटतं त्यांच्या ताज्या झाल्या.
6 चेंडू 14 या मॅचमध्ये करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. पुढच्या दोन्ही टीम्सने रेडी राहायचे, लक्षात घ्या. प्रिन्स 11 कासारवडवली आणि सारंग 11 वालीव टीम, दोन्ही टीमच्या संघाने एकाला विनंती असेल आपल्या खेळाडूंना घेऊन आपण सज्ज राहायचं. जशी मॅच संपेल प्रिन्स 11 कासारवडवली आपण लगेचच फिल्डिंग लावायची. यातून विजेता संघ, चालू असलेल्या सामन्यामधला विजेता संघ आपण पाहिला तर काजल 11 धानवी संघावर मॅच खेळ, लक्षात घ्या. मयूर म्हात्रे कुठे असेल तर या आपण परीक्षे आपण थोडंसं संपर्क साधा. मयूर म्हात्रे शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज अरहम पटेल येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये 14 धावांचं संरक्षण करायचं. कंपल्सरी चेसिंग आहे हे लक्षात घ्या. कोणत्या प्रकारची सुपर ओव्हर नाहीये, कोणत्या प्रकारचा बॉल आउट नाहीये. तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करायचे. विनोद चौगुले यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. वळतो मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू आपण पाहतोय. टायमिंग झालंय का? लोकांवर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. मॅच झाली खोली. समीकरण बदले असं वाटलं होतं प्रसाद सर. 62 धावा थोडीशी मोठी धावसंख्या वाटते, मात्र आता 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 5 चेंडू 10 धावा. बघा रंगतदार मॅच. कन्वेशने 2 चेंडू 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि एका षटकाला सुद्धा 500 रुपये. अजय ठाकूर यांच्याकडनं स्ट्राईक हँड वैभव. 5 चेंडू 10 धावा. चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. रनआउटचा धोका आहे. थ्रो फेकी चांगली आहे. बघायचं आहे आता पंचांचा इशारा काय येतोय. फलंदाज रनआउट. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बघायचं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. बघायचं काय घडलं एक्झॅक्टली मैदानात चेक केलं जाईल. पाच 10चं इक्वेशन होतं. बघायचंय 2 धावा पूर्ण झाले असतील तर 4-8चं इक्वेशन येईल. तो नोट आउट आहे फलंदाज. रिव्ह्यूचाही फायदा झालेला बघा या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले बघू शकाल तुम्ही आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. यष्टरक्षकाने थोडासा वेळ घेतला इथे बघा. चेंडू त्यांच्या हातामध्ये आला, लावायला थोडासा वेळ लागला बघा. हात भरपूर मागे आली. नक्कीच नो डाऊट आहे. 4 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. क्लोज डिसिजन थोडंसं होतं, मात्र त्याचमुळे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे सुद्धा हा निर्णय सोपवला. 4 चेंडू 8 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. यष्टरक्षकाला थोडासा वेळ गेला चेंडू लावण्यासाठी. थोडासा थ्रोफेकी पुढे होती, त्यामुळे थोडासा वेळ गेला. 4 चेंडू 8 धावा या मॅचमध्ये करायचे. आता मात्र थोडासा दबाव दिसतोय तो जियान स्पोर्ट महापोली या टीमवरती. 2 संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. जबरदस्त मॅच रंगतदार तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुम्ही पाहतायत. 4 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. आई फटका चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण झाल्या. थ्रो फेकी चुकीची होती
आणि आता मॅच आपण पाहतोय शेवटच्या टप्प्यामध्ये प्रशस्त्र आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहे 3, धावा करायचे 6. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागतील. येणाऱ्या 3 चेंडूवरती 6 धावांची गरज आहे. येणारे 3 चेंडू 6 धावा. जबरदस्त रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पुढच्या दोन्ही टीम्सने सज्ज राहायचे. अजय ठाकूर यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपये आहेत आणि मॅचही समाप्त होईल जर षटकार आला तर. मग 3 चेंडू 6 धावा. काय मॅच रंगतदार झाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय रम पटेलला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर. वैभवने षटकार मारला तर त्याच्यासाठी सुद्धा अजय ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. इथे फिल्डिंग थोडीशी खराब आहे. मॅच आता शेवटच्या टप्प्यामध्ये 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. भरपूर संख्येने प्रेक्षक बघा सपोर्ट करत असताना मोगरपाडा संघाला योगेश भगत यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राइज आहे. वैभवने षटकार मारला तर 1000. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच रंगली. 62 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकात सुरुवात आपण पाहिलं तर 17 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 13 आल्या, तिसऱ्या षटकात 18 आणि शेवटच्या षटकात 14 करायच्या होत्या. पहिल्या 4 चेंडूवरती 10 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. चौकार मारला तरी 500. 750 लोक प्रेक्षक आता अजूनही आपण पाहिलं तर युट्यूबवरती आमच्यासोबत जोडले गेलेत. 1:30 झालेले आहेत. तर सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडू 4 धावा. गोलंदाज सज्ज. राईट मोर द विकेट. थोडासा आता दबाव गोलंदाजावरती दिसतोय. जियान स्पोर्ट महापोलीस संघाने 61 केल्या होत्या, मात्र त्याही आता सेफ वाटत नाही या मॅच मध्ये. कारण 62चा पाठलाग करत असताना आतापर्यंत मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. चांगला चेंडू होता. अशी स्ट्राईक तुम्हाला मिळणार नाहीये. दोन्ही फलंदाजांना एकाच वेळी एंड सोडावा लागतो, तेव्हाच तुम्ही 2 धावा. आणि आता मॅच शेवटच्या बॉलवरती बघा 1 चेंडू आणि 3 धावांची गरज तुम्हाला पाहायला मिळते. प्रशस्त्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्यावेळी जियान स्पोर्ट महापोलीस संघ बॅटिंग करत होता त्यावेळी त्याने शेवटच्या बॉलवरती 3 धावा बनवल्या होत्या, त्याही लेग बाईच्या. इथे 1 बॉलवरती 3 करायच्या होता दुसऱ्या इनिंग मध्ये. 1 चेंडू आणि 3 धावा. बघा जबरदस्त मॅच रंगली. ज्यावेळी आपण पाहिलं महापोलीस संघ बॅटिंग करत होता त्याने शेवटच्या बॉलवरती 3 धावा ज्या बनवल्या होत्या त्याच धावा आता शेवटच्या बॉलवरती राहिल्यात. त्या 3 धावा आपण पाहिलं तर लेग बाईच्या होत्या. इथे बॅटने येतील की इथे लेग बाईने 3 धावा पूर्ण होतील. धावा धावून घ्याव्या लागतील किंवा चौकार किंवा षटकार. चला मॅच लगेच सुरू करा प्लीज. अक्षय ठाकूर यांच्याकडनं षटकार मारला तर 5000 रुपये आणि मॅच जिंकली तरी 5000 रुपये कन्वेश ठाकूरसाठी. नाही तर इथे चौकार आला तरी मॅच जिंकू शकता. षटकाराची गरजच नाहीये. बघायचे काय घडेल. शेवटचा बॉल आणि 3 रनची गरज आहे. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघाला माहिती ही मॅच भरपूर महत्वाची आहे. अक्षय भोरे यांच्याकडनं षटकार मारला तर 1000 रुपये. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. 3 धावा तुम्हाला कंपल्सरी. शेवटच्या बॉलसाठी टाळ्या होत्या. 1 बॉल आणि 3 रनची गरज. गोलंदाजासाठी सुद्धा थोडासा दबाव पाहायला मिळतोय. बॅट्समन आपण पाहिलं तर मनवेशला तुम्ही पाहताय तो स्ट्राईक एंडला आहे आणि शेवटचा बॉल आणि 3 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू चांगला टाकलाय. होरपीच चेंडू होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत आणि अखेर शेवटच्या बॉलवरती सामना जिंकलाय तो जियान स्पोर्ट. इजाज शेख यांनी पुरस्कृत केलेला महापोलीस संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. हार्ड लक मोगरपाडा. तसं मॅच बघा आपल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल. जियान स्पोर्ट महापोलीस संघाने धावा केल्या होत्या. 61-62 धावांचा करायचा होता. मात्र अरबाज पटेलने आपण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 31 धावा केल्या. तो अरबाज पटेल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.